ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। नमस्कार, वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी प्रणाली। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। सोलापूर वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी तसेच समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक तथा वडार समाजाचे नेते विजयराव चौगुले यांच्या आदेशानुसार बुधवारी सोलापुरातील वडार समाजाचे रवी शिंदे, दत्ता गायकवाड, दत्ता विटकर, शंकर चौगुले, लक्ष्मण विटकर, अशोक भरले, नवनाथ निंबाळकर, शंकरबा चौगुले, मनोज पवार, देवराव सुकळे, सौ ज्योती चौगुले, मंजुळकर मॅडम, समाज बांधव व भगिनी यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे मागण्यांचे निवेदन दिले। संपूर्ण भारत देशामध्ये आपण आझादी का अमृत महोत्सव साजरा करीत आहोत, परंतु या 77व्या वर्षात कालखंडामध्ये अजूनही वडार समाज हा शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासापासून कोसो दूर आहे, असं वडार समाज बांधवांचे दुःख आहे। आजही पोटाची खळगी भरण्यासाठी वडार समाजाला गावोगावी भटकंती करावी लागत आहे। परिणामी मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे। अशा यातना वडार समाज कसे सहन करणार? दरम्यान बुधवारी मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक विजयराव चौगुले यांच्या आदेशान्वये सोलापुरातील वडार समाज बांधवाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांना देण्यात आले। वडार समाजातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी बार्टीसारख्या संस्थेची निर्मिती करावी। जातीच्या दाखल्यासाठी लागणारे 1961च्या अगोदरच्या पुराव्याची अट रद्द करावी। वडार समाजासाठी शासनाने स्वतंत्र घरकुल योजना राबवावी। अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी। मागासवर्गीय समाजासारखे अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण मिळावे। जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या मुलांना राहण्यासाठी वसतिगृह निर्मिती करावी। नॉन क्रिमिनल अट रद्द करावी। पैलवान मारुती चव्हाण वडार विकास लवकर कारवाई करावी, अशा अन्य मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली असून अजूनही वडार समाज विकासापासून वंचित आहे। आर्थिकदृष्ट्या कमकुवत असून वडार समाजाचे विविध मागण्यांचे निवेदन गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने निवेदनाद्वारे केले असून अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही। तरी लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करावे, अन्यथा वडार समाज हा रस्त्यावर उतरेल, अशी प्रतिक्रिया यावेळी रवी शिंदे यांच्यासह वडार समाज बांधवांनी दिली। महाराष्ट्राच्या या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रत्येक वेळी वडार समाजाची व्यथा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत नुसतं निवेदनाची अशी हप्पी लावली गेली। वडार समाजाच्या माध्यमातून प्रत्येक वेळेची जो वडार समाजावर अन्याय होतो त्याची दखल अद्याप अजून कोणी घेतलं नाही। म्हणून प्रत्येक वेळा आम्ही परत एकदा मी वडार महाराष्ट्राच्या माध्यमातून सन्मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। जे वडार समाजाचे जे मागण्या आहेत ते पूर्वीपासून जे वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले वेळेवर मिळत नाही, 1961 वर्षाचा पुरावा शिथिल करावा व मारुती पैलवान जी महामंडळाची स्थापना झाली ती अद्याप GRU अद्याप ती वसंतराव महामंडळ या प्रवर्गामध्ये अजून त्याचं वर्ग केलं नाही। आणि जे शैक्षणिक आहेत वडार समाजाच्या माध्यमातून ज्या महिला असतील, आमच्या वडार समाजाच्या ज्या बंधू असतील, यांना सवलती मिळत नाही। या संदर्भात गेले देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाले, पण वडार समाजाला अजून स्वातंत्र्य मिळाले नाही। ही एक वडार समाजाची शोकांतिका आहे। आज आम्ही जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे। तर जे दाखले जे आमच्या वडार समाजाला या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेस 1961 वर्षाचा पुरावा सादर करण्यासाठी सांगतात। आमचा वडार समाज अगोदर भटकती समाज होती, जिथं पोट भरत असेल त्या गावामध्ये तळ टोकून तिथं आपला उदरनिर्वाह करायचा। मग आमच्या आजोबा पंजोबांनी 61 वर्षाचा पुरावा कुठून आणायचा? हा संभ्रम हा तमाम महाराष्ट्रामध्ये वडार समाजाला निर्माण झालेला आहे। तर माझी शासनाला एक विनंती आहे,
61 वर्षाचा पुरावा शिथिल करून वडार समाजाचे जेवढे तुटून जे कागदपत्र असतील त्या कागदपत्रावर वडार समाजाला जातीचे दाखले द्यावे आणि आमचं महामंडळाची त्वरित सुरुवात करावी आणि शैक्षणिक बाबतीत आमच्या बांधवांचं कॉलेजचे फी असतील, शैक्षणिक फी असतील ती माफ करून वसतिगृह आणि आश्रमशाळा या सर्व आमच्या वडार समाजाच्या या मागण्या पूर्ण व्हावे एवढीच आमची विनंती आहे।